नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सईला औक्षण करायचं नसतं. ती म्हणते की आजी, माझ्या कपड्यांना सूट होणार नाही. आणि हे ऐकून आता इंद्राला आश्चर्य वाटतं. काय ग तुम्ही आजकालच्या मुली. त्यानंतर मात्र आता जुईच्या रूममधनं आवाज येतो म्हणून पळतच जाते. तिकडे मुक्ता कोणीतरी रूममध्ये गेलं म्हणून बाळ रडत असेल असं म्हणते. इकडे मात्र आता खूप उशीर झाला आहे, आपल्याला वेळेत पोचायला हवं. पण तिला हे गिफ्ट आवडेल ना ग, असं मिहीर विचारू लागतो. पण ती म्हणते, "काळजी करू नका, मी तिची आत्या आहे, तिला नक्कीच आवडेल." दुसरीकडे मिहिका सुद्धा बाळाचा विचार करत करत रस्त्याने चाललेली असते आणि एकमेकांना दोघांची टक्कर होते. त्यामुळे आता दोघांचं लक्ष नसतं म्हणून ते सॉरी म्हणतात. पण अचानक लक्ष गेल्यावर लक्षात येतं की समोर मिहीर आणि मिहिका आहे. त्यामुळे ते एकमेकांकडे बघूच लागतात. इकडे मात्र आता लगेचच मिहिकाचं लक्ष कोमलच्या मंगळसूत्राकडे जातं म्हणून ती त्याला दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन बोलते आणि त्यावर पटकन कोमल थँक यू म्हणते. दुसरीकडे आता कोमल म्हणू लागते की चला आता मिहीर, उशीर होतोय आपल्याला. तर तेवढ्यातच आता मिहिका म्हणते, हो उशीर तर झालाच आहे. आणि हे ऐकून आता दोघंही तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. दुसरीकडे आता सई अनेक प्रश्न विचारते की काय झालं, आदित्य दादा अजून का नाही आला. तेवढ्यात आता काय उत्तर द्यावं असा विचार मुक्ता करतच असते. इतक्यात आदित्य जोरात तिथे सई म्हणून आवाज देतो आणि सगळ्यांचं लक्ष आदित्यकडे जातं. त्यानंतर मात्र आता आदित्यला बघून सई खूपच खुश होते आणि पळत जाऊन आदित्यला मिठी मारते. आणि आदित्य सुद्धा खूपच खुश असतो, कारण तो सईच्या वाढदिवसाला येण्यासाठी त्याची पण फार इच्छा असते आणि मुक्तामुळे त्याला इथे यायला मिळालेला असतो. तो सुद्धा त्याच्या बहिणीला भेटून खूपच आनंदी असतो. इकडे मात्र दोघांनाही सागर प्रेमाने जवळ घेतो. त्यानंतर सईला विचारतो की आता खुश ना. तर सई होकार देते आणि लगेचच पळत मुक्ता देवीसमोर जाते आणि देवीचे आभार मानते. आणि जेव्हा ती मागे वळून बघते तेव्हा सावनीला दारात बघून आता तिला आश्चर्य वाटतं. तेव्हा सावनी मात्र तिच्याकडे बघून हसतच असते. आणि आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सावनी मात्र इथे वाढदिवसाला न पाठवता तिथे तमाशा करायला आलेली असते. आणि आता ती आदित्यच्या मनात भरवते की कळलं ना तुला, ह्या घरामध्ये पुन्हा यायचं नाही. जिथे माणसांना किंमत नाही ना, तिथे अजिबात पाय ठेवायचा नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना बजावून सांगते की आदित्य फक्त माझा आहे आणि तो कायम माझ्यासोबतच राहणार आहे. यापुढे या घरामध्ये तो कधीही पाऊल ठेवणार नाही. हे मात्र आता सावनी सगळ्यांना बजावून सांगते. दुसरीकडे मात्र आता सावनी आदित्यला घेऊन तिथून निघून जाते आणि सई मात्र खूपच दुखावते. आणि ती मुक्ताला विचारू लागते. तेव्हा मुक्ता तिला सांगते की काहीच दिवस आता शिल्लक आहे, नंतर कायमचा आदित्यदादा इथे आपल्यासोबत आपल्या घरीच राहायला येणार आहे. आणि असं म्हटल्यावर आता सई खरंच का, असं म्हणून मुक्ताला विचारते. आणि सागर मुक्ता एकमेकांकडे बघून स्वतःला धीर देत असतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.